एक गोधडी जी फक्त कापडाचा तुकडा नाही तर अनेक पिढ्यांच्या आठवणी, प्रेम आणि नात्यांची ऊब जपून ठेवते. आणि जर मी सांगितलं की एका ज्वेलर्सच्या जाहिरातीने अनेक मोठ्या चित्रपटांपेक्षा जास्त भावनिक प्रभाव निर्माण केला आहे, तर आज आपण बोलणार आहोत द गोधडी इफेक्ट या मराठी शॉर्ट फिल्मबद्दल, जी पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी तर आलंच आहे. ही फिल्म खरंच मास्टरपीस आहे का? चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे क्रिएटिव्ह भिडूवर. महाराष्ट्रातील प्रसिद्ध दागिन्यांचा ब्रँड जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी द गोधडी इफेक्ट ही भावस्पर्शी मराठी शॉर्ट फिल्म प्रदर्शित केली आहे. या चित्रपटात आहेत जितेंद्र जोशी, मधुराणी गोखले, सई गोडबोले आणि प्रदीप वेलणकर यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेत इतका नैसर्गिक वाटतो की कथा थेट मनाला भिडते. ही कथा एका साध्या गोधडीभोवती फिरते, पण ती गोधडी म्हणजे फक्त जुन्या साड्यांपासून शिवलेले कापड नसून अनेक पिढ्यांच्या आठवणी, प्रेम, त्याग आणि नात्यांचं प्रतीक आहे. शॉर्ट फिल्म अतिशय साध्या पद्धतीने एक मोठा संदेश देते. जुन्या वस्तूंमध्ये केवळ भूतकाळ नसतो, तर त्या नव्या आठवणी निर्माण करण्याची प्रेरणाही देतात. ही फिल्म केवळ भावनिक कथा सांगत नाही, तर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या गोल्ड एक्सचेंज संकल्पनेलाही एका वेगळ्या आणि संवेदनशील दृष्टिकोनातून मांडते. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालिका आसावरी पेडणेकर यांच्या म्हणण्यानुसार, जुने दागिने म्हणजे केवळ आठवणी नाहीत, तर नव्या आठवणी घडवण्याची संधी आहेत. हा संदेश चित्रपटात कुठेही जबरदस्तीचा असा वाटत नाही, उलट तो कथेचा नैसर्गिक भाग बनतो. मला ह्या शॉर्ट सिनेमामध्ये काय आवडलं तर जितेंद्र जोशी आणि संपूर्ण कलाकारांचा अप्रतिम अभिनय आहे. कमी वेळातही मनाला भिडणारी आणि भावनिक कथा आहे. उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि शांत प्रभावी बॅकग्राऊंड म्युझिक आहे. प्रत्येक फ्रेममध्ये मराठी संस्कृती, कुटुंब आणि नात्यांची ऊब जाणवते. ब्रँड प्रमोशन असूनही कथा कुठेही कृत्रिम वाटत नाही. द गोधडी इफेक्ट ही फक्त एक जाहिरात नाही, तर भावनांनी भरलेली एक सुंदर मराठी शॉर्ट फिल्म आहे. नाती, आठवणी आणि वारशाची किंमत किती मोठी असते याची जाणीव ही फिल्म करून देते. जर तुम्हाला भावनिक, आशयपूर्ण आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथा आवडत असतील तर ही शॉर्ट फिल्म नक्की पहा. माझ्याकडून रेटिंग 5 आउट ऑफ 5 स्टार. तुम्ही द गोधडी इफेक्ट पाहिली आहे का? तुम्हाला सर्वात जास्त कोणता सीन आवडला आणि या फिल्मला तुम्ही किती रेटिंग द्याल? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि क्रिएटिव्ह व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भन्नाट मराठी मूव्ही रिव्ह्यूसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.